आणि आता 7च्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। अदानी उद्योग समूहावर आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग कंपनीनं शनिवारी पुन्हा एकदा नवे आरोप केलेले आहेत। हिंडनबर्गच्या याच रिपोर्टमध्ये सेबीच्या अध्यक्षा माधवी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। माधवी बूच यांची अदानी समूहाच्या ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आलाय। मात्र हिंडनबर्गचा हा रिपोर्ट भारतीय गुंतवणूक संस्था आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा अवमान करणारा आहे। तसंच भारताच्या औद्योगिक आणि व्यापारी प्रगतीला खीळ लावू पाहणाऱ्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील शक्तींचा हा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय आणि उद्योग जगतातनं समोर येत आहे। भारताची आर्थिक स्वायत्तता धोक्यात आणण्याच्या उद्देशानंच हा अहवाल प्रकाशित करण्यात आल्याचा दावा आर्थिक विश्लेषकांनी केलाय। हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलेलं आहे।